आजची मॉर्निंग गुड नाही बॅड झाली. काकूंच्यानी ही बरणी तुटली. सकाळपासूनच नुकसानाची सुरुवात झाली. ॲक्च्युली मी काकूंना घासायला दिली नव्हती. त्यातले शेंगदाणे मी भाजून काढले आणि ती तशीच तिथे साईडला ठेवली होती. म्हटलं नंतर मी घासून काढणार. पण काकू आल्या तेवढ्यात आणि काकूंना वाटलं ही माझ्यासाठीच घासायला ठेवलेली आहे. म्हणून त्यांनी घासायला घेतली आणि त्यांच्याच्यानी हे नुकसान झालं. बरं असो, काही हरकत नाही. आता माझ्याच्यानी झालं असतं तर काय केलं असतं मी. तर इथे चहा बनवला. चहा मी दोघींनी घेऊन घेतला. तर या सॉसपॅनबद्दल मी तुम्हाला सांगते. ही मी चहासाठी घेतलं होतं, पण यात मी जेव्हाही चहा बनवते गाळताना सांडतोच. म्हणून मी याला मॅगी वगैरे बनवायला यूज करते. आणि हो, मी जे काजळ यूज करते ना ते इतकं जास्त लॉंग लास्टिंग आहे की ते मला पहिल्यांदा रिमूव्ह करावं लागते आंघोळ करून आल्यानंतर. नंतर मी रेडी होऊ शकते आणि नंतर मग नेक्स्ट अप्लाय करू शकते. आणि हो, कोणीतरी मला हे विचारलं होतं की तू पोणी कशी बांधते, तुझी पोणी खूप छान दिसते. त्यासाठी काहीच नाही करायचं. मधून एक भांग काढायचा. नंतर मग आपल्या हातानेच केस व्यवस्थित करून घ्यायचे आणि थोडे वर घ्यायचे केस. आणि त्याला काय करायचं, रबर बँड बांधून घ्यायचा. ब्लॅक कलरचा रबर बँड घ्याल, नाहीतर मग ते एकदम ऑड दिसेल. तर ब्लॅक कलरचा रबर बँड एक मी बांधून घेते आणि थोडी हाय पोनी घालते. आणि मागचे जे केस आहेत ते थोडे मेसी ठेवते. आणि आणखी त्याला पूल करते समोर, म्हणजे तुमचं मेसी पोणी एक रेडी होऊन जाते आणि खूप सुंदर दिसते अशी पोणी घातल्यानंतर. आणि मी एवढ्यात कधी कधी पोणी घालते कारण माझे केस आता ट्रीटमेंटवर आलेले आहेत. खूप दिवस झाले ट्रीटमेंट केलेली नाही आहे. तर मी लवकरच ट्रीटमेंट वगैरे करेल. आणि हा ड्रेस मी खूप दिवसानंतर घरी घातला. आता मी याला घरी रेग्युलर घालत जाणार. आणि हो, हे लिपस्टिक जे अप्लाय केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत होती की हे माझं एक फेवरेट लिपस्टिक आहे. म्हणजे याचा जो शेड आहे ना इतका सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला बघताच आवडेल असा शेड आहे. मॅट लुक देते पण बिलकुल ड्राय करत नाही. प्रोडक्ट मी टॅग करून देणार, तुम्हाला स्क्रीनवर ॲपलेट म्हणून दिसेल, त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स त्यामध्ये दिसून जातील. इथे बेडशीट धुवायला टाकून दिली. नंतर ब्रेकफास्ट करून घेतला. आज चवळीची उसळ बनवलेली होती. आणि हे कर्टन्स मी ऑर्डर केलेले होते, ते आलेले होते आणि तेच मी तुम्हाला दाखवत होते की किती सुंदर आलेले आहेत. म्हणजे याच्या प्राइसच्या अकॉर्डिंग इतके छान आलेले आहेत. आणि त्या रूमचे कर्टन्स अशाच क्वालिटीचे आहेत, पण ते मी बनवून घेतले होते तर मला खूप महागात पडले. आणि इथले मी हे ऑर्डर केले ऑनलाईन तर मला खूप स्वस्तात पडलेले आहेत. हे इथे माझी खूप दिवसाची इच्छा होती की प्लेन पडदे पाहिजे आहेत मला. आता मला हे फायनली ऑनलाईन मिळाले आणि मी ऑर्डर केले आणि खूप छान क्वालिटीमध्ये मला रिसीव्ह पण झाले. आणि तुम्ही बघतच आहात की थीमला पूर्ण हे मॅच पण करत आहेत. तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर यामध्ये लांब पण आहे, डोअरचे पण आहेत आणि विंडोचे पण आहेत. तर तुम्ही परचेस करू शकता. प्रॉडक्ट मी टॅग करून देणार तुमच्यासाठी, तुम्ही चेकआउट करू शकता. आणि अशा प्रकारचं हे माझ्या हॉलचं फायनल लुक दिसत आहे. कसं वाटत आहे मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. चला मग बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.